महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती राज्यामधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि अशामध्येच येत्या संक्रांतीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली। मात्र सरकारच्या याच घोषणेला काँग्रेसनं मात्र तीव्र असा विरोध केलाय आणि यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र देखील दिलंय। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 14 तारखेला जमा होणार आहे, मात्र मतदानाच्या पूर्वी हप्ता जमा करू नका अशी मागणी काँग्रेसनं या पत्राच्या माध्यमातून केली। हे दोन्ही हप्ते निवडणुकीच्या नंतर द्यावेत असंही काँग्रेसनं आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। पहिल्या दिवशीपासून आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत। मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून। हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही। आता पैसे टाकू नका म्हणतात। ऑन गोईंग स्कीम आहे। सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही। त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचा विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्व लाडकी बहिणींचे मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आजची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी सुद्धा स्पष्ट केलेले आहे की 19वा हप्ता म्हणजे आज 13 जानेवारीला सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 19वा हप्ता जमा होणार आहे। तर हे तुम्ही बघू शकता, आज म्हणजे 13 जानेवारीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेअंतर्गत 19वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBT होणार आहे। तर प्रोसेस कशी असणार आहे जाणून घेऊया, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊया। तर आज म्हणजे 13 जानेवारीला सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हप्ता इन्स्टॉलमेंट होणार आहे। तर पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे आहे तर व्हिडिओमध्ये हे देखील स्पष्ट केलेलं आहे। वेबसाईटवर लॉग इन करा, ॲप्लिकेशन्स मेड अर्लियरवर क्लिक करा। हे बघू शकता तुम्ही, इथे ऑप्शन आहे ॲप्लिकेशन मेड अर्लियर, ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। अप्रूव्ड ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर पेमेंटवर क्लिक करा। यात हप्त्याची रक्कम, तारीख आणि बँक डिस्प्ले केलेले आहेत। त्यामध्ये त्याचे स्टेटस म्हणजे पेड किंवा पेंडिंग असे दिसेल। तर सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये असा मेसेज येणार आहे मनी DBT झाल्याचा। निधी वितरणाची घोषणा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ प्रलंबित निधी त्वरित वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत। तरीही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही हप्ते एकत्रितरित्या अकाउंटमध्ये DBT होणार होते। नोव्हेंबरचा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये DBT झालेला आहे, तरी उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच अकाउंटमध्ये DBT होणार आहे। कोणत्याही लाडक्या बहिणीला घाबरण्याची गरज नाही। तर ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा DBT झालेला नाही, तुम्ही बघू शकता, ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा DBT झालेला नाही त्यांच्या अकाउंटमध्ये एक रकमी म्हणजे 13 किंवा 14 जानेवारीला एक रकमी 4,500 रुपये अकाउंटमध्ये DBT होणार आहे। तर त्या लाडक्या बहिणींनी पेमेंट स्टेटस चेक करावे, त्यांच्या अकाउंटमध्ये असा मेसेज येईल, तुम्ही हे बघू शकता। कॅबिनेट निर्णय आणि बोनस ब्रेकडाऊन, महिला मंत्र्यांसह अजित तटकरे यांच्यासह झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता की महिलांना 3,000 म्हणजे जानेवारी प्लस डिसेंबरचा हप्ता 13 जानेवारीला भेटणार होता, परंतु अद्याप ही हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये DBT झालेला नाही। तरी कोणत्याही महिलांना किंवा लाडक्या बहिणींना घाबरण्याची गरज नाही, कारण की 13 किंवा 14 जानेवारीला सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये 19वा इन्स्टॉलमेंट जमा होणार आहे। तर टप्प्यात वितरणाचे वेळापत्रक, महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये 3 स्टेजेसवर मनी DBT होणार आहे। तर पहिल्या स्टेजवर पुणे आणि कोकण विभाग आहे, म्हणजे 13 जानेवारीला पुणे आणि कोकण विभागात मनी DBT होण्याचे हाय चान्सेस आहेत। तर 14 जानेवारी 2026ला म्हणजे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ह्या विभागात मनी DBT होण्याचे जास्त चान्सेस आहेत। तर 15 जानेवारीला तर इलेक्शन आहेत, ह्या दिवशी शक्यतो मनी DBT होणार नाही, म्हणजे 13 किंवा 14 जानेवारीला हाय चान्सेस आहेत की सर्व महिलांच्या, सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये मनी DBT होईल। तर बँकानुसार ट्रान्सफर, सुसाट प्रक्रियेमध्ये बँकामध्ये विभागणी, बँकामध्ये सुद्धा 3 स्टेजेसमध्ये डिवाईड केलेलं आहे। स्टेज 1 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र असं आहे। तर स्टेज 2 म्हणजे टप्प्या 2 मध्ये तर HDFC बँक, ICICI बँक आणि ॲक्सिस कोटक महिंद्रा बँक अशा दुसऱ्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये बँकमध्ये डिवाईड केलेलं आहे। तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। तर लाडक्या बहिणींमध्ये अजून एक GR आलेला आहे की लाडक्या बहिणींना हप्त्याव्यतिरिक्त गिफ्टसुद्धा भेटणार आहे।
मकर संक्रांतीसाठी अतिरिक्त भेटवस्तू रोख बोनस व्यतिरिक्त महिलांना सक्षमीकरणासाठी जानेवारीपासून 200 अतिरिक्त वाढ. कौशल्य विकास बोनस आणि प्रशिक्षण. PM विश्वकर्मा योजनेत पिवळ्या किंवा नारंगी कुपनधारकांना शिवणयंत्र आणि पैठणी साड्या. भांडी योजनेत भांडी. 10वी किंवा 12वी शिकणाऱ्या मुलांना टॅबलेट शिक्षणासाठी. तर हे पाहू शकता, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की जानेवारीपासून 200 अतिरिक्त वाढ भेटणार आहे. सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये डेबिट होणार आहे. तरी कोणालाही डाऊट असेल तर त्या लाडक्या बहिणी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. धन्यवाद.